नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कला आणि अद्वैत या दोघांचीही आता मेहंदी आहे. तो मेहंदीचा कार्यक्रम कशा पद्धतीने गाजवला जातो. त्याचबरोबर इकडे रोहिणी जी आहे ती कलाला पुन्हा जाणून बुजून भेटायला आली. का तर तिला जाणून घ्यायचंय की नक्की कलाला काय काय समजलेलं आहे, कलाच्या डोक्यात काय काय सुरू आहे. आम्ही त्या दिवशी जे बोलत होतो, आमचं जे कांड होतं प्रॉपर्टीबद्दलचं, ते तर तिला कळलं नसेल ना. पण कला पण खरंच हुशार आणि चालाक आहे. कलाने मात्र रोहिणीचा चांगलाच पचका केलेला आहे. तिथे रोहिणीला तिने सांगितलेलं आहे की तिला काहीच माहिती नाहीये. आणि इकडे रोहिणी जेव्हा तिला म्हणत असते की जेव्हा तू आता पुन्हा लग्न करून चांदेकरांच्या घरात येते तेव्हा सगळ्यांचे चेहरे हसलेले असणार आहेत, म्हणून मी तुला सांगते की सगळे गैरसमज तू बाजूला सोडून ये. तेव्हा कला तिला म्हणते की हो नक्कीच. आणि कलाने मात्र हुशारीने तो रोहिणीचा डाव उधळून लावलेला आहे. तर अद्वैतच्या हातावरती खरे नाव लिहिलेलं आहे मेहंदीमध्ये, तर कलाच्या हातावरती चांदेकर हे नाव असं लिहून मेहंदी छान अशी काढली जात आहे. कला सुद्धा खुश आहे. कलाला सुद्धा खूप छान वाटत आहे. फायनली कला आणि अद्वैत या दोघांची ही मेहंदी अगदी गाजत आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच इकडे कलाने अद्वैत सुद्धा दुसऱ्या हातावरती मेहंदीमध्ये लिहिलेलं आहे. तर कला आणि अद्वैतने उखाणे सुद्धा खूप सुंदर घेतलेले आहेत, ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे सगळेजण जमलेले असतात. अद्वैत आता कलाबरोबर रूममध्ये गेलेला असतो, कारण कला म्हणत असते की मला ना हाताला साबण लावून यायचं आहे, का तर मेहंदी बांगडी जी आहे ती जात नाहीये. मग कला आणि अद्वैत आत गेलेले आहेत, पण कलाबरोबर त्या मावशी गेलेत असं सगळ्यांना वाटत आहे. कोणालाच माहिती नाहीये की तो अद्वैत आहे. मग सगळेजण पाहत असतात. सगळेजण म्हणत असतात की काय झालं, अजून कशी काही कला येत नाहीये, म्हणजे कुठे अडकली आहे ती, असं डोक्यात सुरू असतं यांच्या सगळ्यांच्या. तेव्हा मात्र इकडे अद्वैत आणि कला दोघांनीही एकमेकांना मिठी मारलेली आहे. आणि कला म्हणत असते की चांदेकर मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो मला तुला काहीतरी सांगायचं ते खूप महत्वाचं आहे, असं अद्वैत तिला सांगत असतो. परंतु कला म्हणत असते की प्रत्येक वेळेस चांदेकर तुझं महत्वाचं आहे आणि माझं महत्वाचं नाहीये असं असू शकत नाहीये. तू प्रत्येक वेळेस असंच करत असतो आणि तुला तुझंच महत्वाचं वाटतं. तेव्हा अद्वैत म्हणतो आपण दोघं जण सांगूया. आणि मग आता कला आणि अद्वैत दोघंही सांगायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र इकडे सगळे बाहेरचे विचार करत असतात. कला म्हणत असते की चांदेकर मला आपल्या घराबद्दल तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि नेमकं त्याच वेळेस अद्वैत कलाला म्हणतो की मला आपल्या दोघांबद्दल तुला असं बोलायचं आहे, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, हे बोलणं चालू आहे. आणि इकडे बाहेर मात्र सगळेजण म्हणत असतात की कला अजून काय येत नाहीये, वेगळा आवाज येतोय, कोणाशी बोलते का ती. तेव्हा सरोज तिथे आलेली असते. संगीता म्हणते की बघा ना कोणाशी तर बोलते ती, मला वाटतं अद्वैतरावांना फोन करायला गेली असेल. पण अद्वैतचा फोनच त्याच्याकडे नाहीये, तर त्याला फोन करून करणार काय आहे, कोणाशी बोलणार आहे. पण इथे स्वतः अद्वैत चांदेकर हा आलेला आहे. आणि तेव्हा मात्र इकडे सरोज आणि संगीता म्हणते की थांबा, मी जोरात धक्का देते. आणि इकडे कला त्यात तरीही अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न करत असते नक्की काय झालेलं आहे हे सगळं अद्वैतला ती बोलत आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे संगीताने दरवाजा ढकललेला असतो. आणि त्या क्षणी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच अद्वैत आता तिथे बेडवर जाऊन पडलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की काय हे अद्वैतने तर सगळ्यांची माफी मागायला सुद्धा सुरुवात केलेली असते. आणि अद्वैत कलाकडे पाहत असतो, कारण इथे अद्वैत आणि कला दोघंही आता एकत्र बोलताना सापडलेले असतात. अद्वैत साडी नेसून आलाय, ही गोष्ट खरं तर सगळ्यांनाच खूप हसण्यासारखी वाटत असते. सगळेजण पाहत असतात. आणि अद्वैत मात्र इकडे कलाला म्हणत असतो की खरे. आणि मग तो तिथून जायला निघतो. सगळे बाहेर आहेत बसलेले. आणि सगळेजण जेव्हा पाहतात की अद्वैत कलाकडे आलेला होता आणि तोही असे रूप धारण करून म्हणजे साडी नेसून आलेला आहे, हे पाहून मात्र बाकी सगळ्यांना धक्का बसलेला असतो. कला सुद्धा अद्वैत सोबत असते. अद्वैत हसत असतो आणि सगळेजण पाहत असतात, कारण अद्वैतने हे रूप जे काही घेतलेलं असतं ते मात्र सोंग घेऊन आलेला अद्वैत खरंच खूप भारी दिसत असतो. आणि सगळेजण त्याच्याकडे पाहत आहेत. नक्की काय आहे हे चांदेकर असं म्हणत सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात. अद्वैतला ह्या सगळ्या गोष्टी खरं तर नवल वाटत असतं. आणि इकडे काजल येते आणि म्हणते दाजी हे काय आहे. कला सुद्धा हसत असते आणि अद्वैतला भारी वाटत असतं, कारण फायनली अद्वैत आणि कलाची भेट तर झालेली आहे. परंतु या भेटीमध्ये अद्वैतने जे काही सांगायचं होतं ते राहिलेलं आहे. त्याचबरोबर कलाला सुद्धा अद्वैतला जे सांगायचं होतं ते राहिलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या दोघांच्या मनामध्ये काहीतरी असं सल राहिलेली आहे.
तर इकडे आता संगीता म्हणते चला बांगडा भरून घेऊया, उशीर होतोय बांगडा भरायला. आणि कलाला म्हणते की ये इकडे. आणि आता संगीता इकडे सरोजला सांगू लागते की एक सासरची एक माहेरची अशा आपण शास्त्राच्या बांगड्या घालून घेऊया. मग कलाच्या हातामध्ये आता शास्त्राच्या बांगड्या घालायला सुरुवात केली जाते. कला मात्र हे सगळं खूप आनंदाने स्वीकारत असते. सगळेजण असतात. मग कलाच्या हातात बांगड्या भरताना संगीता सांगू लागते की सासरचं आणि माहेरचं दोन्हीकडचं प्रेम माझ्या कलेला मिळालं पाहिजे असं संगीता सांगत असते. आणि तेव्हा मात्र इथे प्रत्येक जण येऊन कलाच्या हातात बांगडी भरतं. आणि मग इकडे अनामिका आणि त्याचबरोबर नैना सुद्धा येऊन बांगड्या भरतात. आता मग पुढचा नंबर असतो तो म्हणजे इकडे रोहिणी येते. आणि रोहिणी जेव्हा बांगड्या भरत असते तेव्हा मात्र रोहिणीचा वेगळाच मूड चालू असतो. रोहिणीला असं वाटत असतं की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाहीये, हिला काय कळलंय का, ही माझ्याकडे अशी का पाहते असं म्हणत रोहिणीच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे. रोहिणीला असं वाटत आहे की हिला जर काही समजलं असेल तर, पण तिला हे जाणवतच नाहीये की ही कसली भीती आणि काय. कलाच्या हातात आता बांगड्या भरताना रोहिणीकडून बांगडी लागते. कला थोडीशी ओरडते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते हा ते चुकून झाला. तिच्या डोक्यात विचार चालू असतात, त्यामुळे कलाच्या हातात बांगड्या भरताना तिच्या डोक्यातले विचार काही केल्या संपत नसतात. आणि इकडे सरोज त्याचबरोबर बाकीचे सगळेजण आहेत. मग बांगड्या भरून होतात. कला दाखवते कलाच्या हातात खूप छान अशा त्या बांगड्या भरल्या गेलेल्या असतात. कला खुश असते. फायनली इतक्या दिवसानंतर कलाचं स्वप्न पूर्ण होत असतं. कला आणि चांदेकर म्हणजेच इकडे अद्वैत हे दोघंही एकत्र येत असतात. आता सरोज निघताना कलाला सांगत असते की मला काय म्हणायचंय माहितीये का, आता लवकर आपल्या घरी ये, आपलं तुझ्या हक्काच्या घरी आहे, आम्ही वाट पाहतोय. लगेचच रोहिणी तिथे येते. कलाला काहीतरी सांगायचंय हे रोहिणीच्या लक्षात येतं, म्हणून रोहिणी तिथे येते आणि म्हणते सरोजनी अगं दिवाळी झाली तरी पाऊस काही थांबत नाहीये, मला काय वाटतं माहितीये का, आपण लवकर निघूया म्हणजे पावसाच्या आधी घरी पोचेल. आता 4 चाकी गाड्या आहेत आणि ह्या पावसाचा ह्या रोहिणीला काय त्रास होणार आहे ना, तो प्रश्न मात्र मला पडलेला आहे. रोहिणीच्या डोक्यातले विचार काही केल्या संपत नसतात. आणि रोहिणी मात्र म्हणत असते की मला असं वाटतंय की आपण लवकर जाऊया. तर इकडे आता सगळेजण निघालेले असतात. इकडे हे पोचायच्या आधी अद्वैत घरी आलेला असतो. आणि अद्वैत आबांना सगळं सांगतो. आबा म्हणतात की तू साडी नेसून गेलेला ना, त्यातनंच मला कळलेलं आहे, पण जे काय घडत आहे ना ते छान आहे, त्यामुळं विचार नको करूस असं आबा त्याला सांगत आहेत. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की इकडे आबांना सगळेजण म्हणत असतात की बघितलं ना, नैना आणि अनामिका तर सांगायला सुरुवात करतात काय सांगू आबा, अद्वैतचं मला कळतच नाहीये, म्हणजे तो तर ना इकडे साडी नेसून कलाला भेटायला आलता, एवढा उतावळेपणा करणं गरजेचं नाहीये. अद्वैत आता रूममध्ये आलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की फायनली माझी आणि खरेची भेट झाली, आमचं छोटंसं भांडण सुद्धा झालं. या गोष्टीचा अद्वैतला आनंद होत असतो. आणि मी आणि खरेनं दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली, हे खरंच मला खूप छान वाटत आहे. फायनली खरे आणि मी आम्ही दोघंही एकत्र आलेलो आहोत. ती कलाची साडी हातात घेऊन अद्वैत त्या साडीकडे पाहत असतो. त्याला छान वाटत असतं, कारण कला आणि अद्वैत दोघंही एकत्र आलेले आहेत. त्यांना दोघांनाही एकमेकांच्या भेटीची ओढ लागलेली आहे. दोघंही खूप खुश आहेत एकमेकांबरोबर. त्यांना खूप आनंदात इकडे छान वाटत आहे. परंतु रोहिणीचा मात्र जळफळाट होत असतो. इकडे आता सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. आबा तिथे असतात. आबा म्हणत असतात की झालं का, मेहंदीवालीला सांगितलंस का रजनी. तेव्हा रजनी म्हणते की हो, तिला फोन केलेला, ती उद्या येणार आहे. तेव्हा अद्वैतही तिथं असतो. आबांचं हे सगळं ठरलेलं असतं की अगदी व्यवस्थित सगळं रीतीभातीप्रमाणे झालं पाहिजे. आणि अद्वैत एक गोष्ट लक्षात ठेव, आता मेहंदी आणि हळद झाली की तू कलाला भेटायचं नाही असंही सांगितलं जातं. इकडे रजनी म्हणते की हे बघ राहुल, आता हे सगळं जे काय आहे ना आपल्या पत्त्यावर आहे, कारण ह्यांचं जे काय रीतीभाती जे काय चाललंय ना त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. ती कला आणि अद्वैत काहीही झालं तरीही दोघंही एकत्र भेटले नाही पाहिजे, ही गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव. मी जाऊन त्या कलाकडे बघून येते, तिला काय अंदाज लागलाय का, तिला काही समजलंय का, तिच्याकडून मला काहीतरी कळेल, हिंट तरी लागेल पुढे काय करायचं आहे या गोष्टींची, असं रोहिणी सांगते. आणि रोहिणी तिथून निघायला लागलेली असते. इकडे सरोज त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात. अद्वैत म्हणत असतो मला काय वाटतंय माहितीये का, की आपण ना मेहंदीचा कार्यक्रम एकत्र केला तर मग खरेंच्या घरच्यांना आपण इन्व्हाइट केलं पाहिजे ना मेहंदीसाठी, असं अद्वैतचं प्रांजळ असं मत असतं. कारण त्याचं म्हणणं काय आहे, त्यांनी आपल्याला बोलवलं होतं ना त्यांच्या घरच्या कार्यक्रमासाठी, चुडा भांगड्या भरण्यासाठी, मग आपणही त्यांना बोलवलं पाहिजे असं अद्वैत सगळ्यांच्या समोर बोलत असतो. तेव्हा आबा म्हणत असतात की अरे त्यांच्या घरची मेहंदी त्यांच्या घरी असते, आपल्या घरची मेहंदी आपल्या घरी करावी लागते, असं आबांनी इकडे अद्वैतला सांगितलेलं असतं. पण अद्वैतला मात्र ऐकायचंच नसतं. अद्वैत म्हणत असतो की नाही. आणि त्याचबरोबर
इकडे सगळेजण अद्वैतला चिडवत असतात, सोहम सुद्धा चिडवत असतो, कारण अद्वैतला खूप घाई झालेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा आता सोहम त्याचबरोबर सगळेजण तिथं पाहत आहेत, इकडे संगीताने नाश्त्याला बनवलेलं असतं, प्लेट भरलेले असतात आणि कला येते. कलाला खूप छान वाटत असतं, कला खूप खुश असते, कारण फायनली कला आणि त्याचबरोबर अद्वैत या दोघांचंही लग्न होत आहे. आणि आता हे सगळं आनंदाने घडत आहे, याच्यामध्ये कुठलाच असा गोंधळ नाहीये किंवा कुठलीच अशी गोष्ट नाहीये की ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आता प्रॉब्लेम होऊ शकेल. परंतु कलाला माहिती आहे काहीतरी मोठं संकट चांदेकरांवरती येणार आहे. कलाने आईला घट्ट मिठी मारलेली असते आणि त्यासोबतच इकडे कला आता त्या प्लेट घेते आणि त्या प्लेट घेऊन ती जाऊ लागते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की कला सुद्धा खूप खुश आहे आणि तिला खूप छान वाटत आहे. फायनली हे लग्न ती एन्जॉय करत आहे. इकडे रोहिणी म्हणते की मी एकदा ना त्या कलाकडे जाऊन येते आणि तिथे गेल्यानंतर काय झालेलं आहे ते आता एकदा मला जाणून घ्यायचं आहे. तर आता सगळेजण बोलत आहेत, मेहंदीवालीला बोलवलेलं आहे, खूप छान असं सगळं एन्जॉयमेंट चालू आहे. परंतु रोहिणीच्या डोक्यात प्लॅन सुरू आहे की हे चांदेकर कितीही एन्जॉय करत असले, काही झालं तरीही मला यांचं सुख हिरावून घ्यायचं आहे, यांना उद्ध्वस्त करायचं आहे, एवढंच रोहिणीच्या डोक्यात आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता कला येऊन बाहेर बसलेली असते, मेहंदीची सगळी तयारी करत असते. संगीता तिला विचारत असते की तुला अजून काही हवं आहे का. तेव्हा मात्र संगीताला कला म्हणते की नाही नको आई, मी घेईल, मला काय हवं ते. आता संगीताला जेव्हा हे सगळं कला सांगत आहे तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की हो आता आपण हे छान पद्धतीने करून घेऊया, असंही त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे संगीता म्हणते की चालेल. आणि तेवढ्यातच दारावरती नॉक नॉक केलेला आवाज येतो. तर नॉक नॉक केलेला आवाज ऐकून इकडे संगीता म्हणते की काय झालं, कोण आलं. आणि मग दोघेही पाहतात तर रोहिणी आलेली असते. रोहिणी आलेली पाहून कला म्हणत असते की काय झालं नक्की अचानक. मग रोहिणी म्हणते की अहो काय झालं रोहिणी मॅडम, तुम्ही या ना. कला म्हणते. तेव्हा संगीता म्हणते की मी कॉफी आणते तुमच्यासाठी. तेव्हा रोहिणी म्हणते की हो चालेल, कॉफी चालेल मला, असं म्हणत आता ती कॉफी आणायला गेलेली आहे. आणि तेव्हा कला म्हणत असते की काय झालं, तुम्हाला काही बोलायचं होतं का, असं म्हटल्याबरोबर इकडे रोहिणी म्हणत असते की हो पण इथे नको, आपण लग्नाच्या ह्याच्यात आहे, कुणी ऐकलं तर गैरसमज व्हायला नको आहे, म्हणून मला असं वाटतंय की आपण आज जाऊन बोलूया का. तेव्हा कला म्हणते की चालेल ठीक आहे. कलाला मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं जे काही घडतंय ते विचित्र आहे. तिला अंदाज तर आलेला असतोच. तेव्हा रोहिणीला घेऊन ती आतमध्ये जाते. तेव्हा रोहिणी आत गेल्यानंतर कलाला म्हणत असते की मला ना काही गोष्टी तुझ्याशी बोलायच्यात. कला म्हणते हा बोला ना, काय झालं. तेव्हा रोहिणी सांगू लागते की नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की तुझ्या मनात जर काही गैरसमज असतील आधी झालेले तर ते तू दूर करावेत, त्या गोष्टींचा विचार करू नये. आणि त्याचबरोबर तुला जर आणखी काही वेगळं वाटत असेल, माझ्याबद्दल काही गैरसमज असतील, तेव्हा कला म्हणते तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे, जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोला ना. तेव्हा रोहिणी तिला म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का, चांदेकरांच्या घरी आता तू परत लग्न करून येणार आहेस, मान्य आहे मला, याच्या आधीही तू आलेली आहे, चांदेकरांच्या घरची तू सून आहे, तेवढे हक्क अधिकार तुझ्याकडे आहेत. परंतु मला एकच गोष्ट तुला सांगायची आहे, ती म्हणजे की आत्ता जी तू चांदेकरांच्या घरी येणार आहे ना, ती एका वेगळ्या हक्काने येणार आहे. कारण आता तुझा गृहप्रवेश होताना सगळे खूप खुश असणार आहेत, म्हणून मी तुला सांगते की तुझ्या मनात कोणते गैरसमज नको. तेव्हा कला म्हणत असते की असं आहे का, बर. आणि मग कला बोलायला सुरुवात करते. कला म्हणते की मला ना एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. आणि त्याच वेळी तसं म्हटल्याबरोबर इकडे कलाला रोहिणी म्हणते की म्हणजे. तेव्हा कला म्हणते की तुम्हाला काय म्हणायचंय की त्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं होतं म्हणून तुम्ही आलेला आहात. तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणते की हो, तू मला आणि राहुलला पाहिलं, पण राहुल काही झालं तरी माझा मुलगा आहे ना ग, त्याच्यामुळं मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार होता, म्हणून हे सगळं झालेलं आहे. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की हो. आणि कला म्हणत असते की बरोबर आहे, मी काही गैरसमज वगैरे केलेले नाहीयेत. या सगळ्यावरून आता अर्थ लागलेला असतो कलाला की यांना नक्की काय बोलायचं आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि मग मात्र आता कला म्हणत असते की चालेल. रोहिणी म्हणत असते की बरं झालं हिने माझं आणि प्रॉपर्टी बाबतीतलं जे बोलणं होतं, म्हणजे वकिलांना आम्ही भेटलेलो होतो, हे बोलणं काही हिनं ऐकलेलं नाही, ह्या गोष्टीचा तिला आनंद झालेला असतो. तेव्हा मात्र आता ती म्हणते की बरोबर आहे, तुम्हाला जे काय म्हणायचे ते मला चांगलंच कळलेलं आहे. कला म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही अंदाज घेण्यासाठी आलेला होता, मला काही समजलंय का ते,
पण मी पण तुमच्यापेक्षा चालाक आहे, तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा अंदाज लागू देणार नाही असं कलाने ठरवलेलं असतं. आणि रोहिणीचा डाव तिच्यावरच उलटवलेला असतो आणि तिला जणू काही घरातून जा म्हणून सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की मला कॉफी नको. कलाला मात्र रोहिणीचं हे सगळं कारस्थान चांगलंच माहिती आहे. तर आता खरेंच्या घरी आणि चांदेकरांच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम आहे. मेहंदीच्या कार्यक्रमासाठी सगळेजण जमलेले असतात. अद्वैतच्या हातावर सुद्धा मेहंदी काढायचं काम सुरू असतं आणि अद्वैतच्या हातावरती जी मेहंदी लागणार असते ती कलाच्या नावाची आहे, तर कलाच्या हातावरती जी मेहंदी लागणार आहे ती अद्वैतच्या नावाची आहे. तर अद्वैतने कलाचं नाव हे खरे म्हणूनच त्याच्यात सेव्ह केले, मेहंदीमध्ये सुद्धा काढून घेतलेलं आहे. त्यांनी मोबाईलमध्ये पण तेच केलेलं आहे, त्याचबरोबर बाकीच्या ठिकाणी सुद्धा त्याच गोष्टी केलेल्या आहेत. तेव्हा मात्र इकडे कलाच्या हातावरती मेहंदी काढायची सुरू आहे. तर त्याच्यावरती तिथे हार्ट बनवलेला आहे आणि त्याच्यावरती कलाच्या हातावरती अद्वैत हे नाव लिहिलंच जात आहे. कला मात्र खूप खुश आहे आणि इकडे अद्वैतच्या हातावरती खरे नाव लिहिलं जातंय. अद्वैत सुद्धा खुश आहे. अद्वैतला सुद्धा खूप छान वाटत आहे. या सगळ्या गोष्टींमुळं अद्वैतला सुद्धा कलाविषयीचं जे प्रेम आहे, त्याची जी ओढ आहे ती वाढत चाललेली आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत खुश असतो. अद्वैत म्हणत असतो की काही झालं तरीही खरे आता माझी होणार आहे, या गोष्टीचा जो आनंद आहे तो वेगळाच असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं कलाच्या हातावरती मेहंदी काढायचं सुरू आहे आणि मग अद्वैतला आबा म्हणत असतात की चांदेकर, आता तुझी आणि कलाच्या आयुष्याची सुखी संसाराची सुरुवात होत आहे, तर एक छानपैकी उखाणा होऊन जाऊ दे असं आबांनी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत आता उखाणा घ्यायला तयार होतो. तर अद्वैतचा जो उखाण असतो तो खूप छान असतो. अद्वैत म्हणत असतो की तुम्ही मान्य केला आमचा पुन्हा लग्न करण्याचा हट्ट, खरेच आणि माझं नातं 7 जन्मासाठी राहील अतूट आणि घट्ट. अशा पद्धतीचा उखाणा अद्वैतनं घेतलेला आहे. तर इकडे कलाला सुद्धा सगळेजण सांगत असतात की उखाणा घे म्हणून. कला सुद्धा खूप छान असा उखाणा घेते. गळ्यात मंगळसूत्र हातावरती मेहंदी, गळ्यात मंगळसूत्र हातावरती मेहंदी, ही आहे सौभाग्याची खून, चांदेकरच्या घरचे माप ओलांडून मी होणार त्यांच्या घरची सून. असा छान असा उखाणा कलाने सुद्धा घेतलेला असतो आणि इकडे दोघांनीही मेहंदी गाजवलेली आहे. त्याचबरोबर कलाने ठरवलेलं आहे की आता शांत राहायचं नाही, नक्की चांदेकरला ही गोष्ट सांगितलीच पाहिजे, कारण मला ती संधी मिळालेली होती तरीही मी माझ्या मनातली गोष्ट मी चांदेकरला सांगू शकलेले नाही, कारण काहीही करून मला चांदेकरला सावध करणं गरजेचं आहे, हे कलाच्या डोक्यात सुरू आहे. आणि मग इकडे कला एक काम करते. आता हळद लागलेली आहे, हळद लागल्यानंतर तर बाहेर जायचं नाहीये, मग काय करायचं, तर इकडे उष्टी हळद जी आहे ती चांदेकरांकडे पाठवायची आहे. चांदेकरांची उष्टी हळद खरेंकडे येणार असते. अशा पद्धतीचा हा त्यांचा सोहळा असतो आणि त्यावेळेस मात्र कलाने आता एक प्लॅन केलेला आहे आणि कलाने एक चिठ्ठी लिहित असते. त्या चिठ्ठीमध्ये तिने स्पष्टपणे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. ते म्हणजे राहुल आणि रोहिणी या दोघांचा एक काहीतरी प्लॅन आहे, तुला ते फसवणार आहे आणि मला असं वाटतंय की त्यांनी तुला फसवून कोणत्याही महत्त्वाच्या पेपरवर तुझ्या सह्या घेण्याचा प्लॅन केलेला आहे. त्यांना मी वकिलाशी आता बोलताना पाहिलेलं आहे. हे सगळं जेव्हा कला लिहित असते तेव्हा मात्र कलाच्या डोक्यात एकच असतं की चांदेकरला आपण या सगळ्यातून सावध करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच कलाने ही चिठ्ठी लिहिलेली असते. ती चिठ्ठी हळदीच्या डब्यामध्ये ठेवून ती पाठवणार असते. परंतु इकडे त्यावेळेसच तिथे आता येते ती म्हणजे संगीता. खरं तर कलाने विश्वासात घेऊन संगीताला ही गोष्ट सांगितली तर संगीताने सुद्धा कलाची मदत केली असती, पण कलाला असं वाटत आहे की आपल्याकडे अजून काही पुरावे नाही आहेत, त्याच्या आधी आपण एखाद्यावरती असे आरोप करायला नको आहेत, म्हणून कला मात्र स्वतःच हे सगळं हँडल करत आहे. तर आता कला अद्वैतला कशा पद्धतीने हे सत्य सांगू शकेल ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.